ही लहान मुलं जनरली बिबट्या काय करतो तुम्हाला सांगतो. बिबट्या आहे ना, हाईट बघतो किती उंच आहे, किती मोठं दिसतंय, त्याच्यावरती तो ठरवतो अटॅक करायचं की नाही. ही साईज पटकन तो अटॅक करू शकतो. आता अजून तरी ह्या बिबट्यानी जे काय आपल्या एरियात बिबटे फिरत आहेत त्यांनी कुठल्याही लहान मुलावर पण अटॅक केलेला नाहीये. तो फक्त डुक्कर किंवा असे लहान प्राणी खातोय, त्यामुळे धोका नाहीये. पण आपण काळजी घ्यायची, विशेषतः एवढ्या साईजची मुलं सांभाळायची. यांना एकटं दुकटं पाठवायचं नाही. मोठ्या माणसांनी पण कधी असं खाली बसायचं नाही. खाली बसलेले असाल चूल पेटवायला, गवत कापायला, तर तुमच्यावर अटॅक होऊ शकतो. उभे असाल आणि उभे असल्यावर पण अजून तुम्ही तुमच्याकडे काय वस्तू असेल, बॅग असेल, काय असेल, जॅकेट असेल, तर पटकन जॅकेट उघडायचं. जॅकेट पटकन ओपन करायचं आणि जॅकेट वर कर, पटकन वर कर, जॅकेट पटकन उघड, वर करायचं. हा हे बघ हे असं झालं पाहिजे. हे बघा सगळ्यांनी हे असं करायचं. जॅकेट असेल पटकन असं उघडायचं आणि उभं राहायचं. तो परत फिरून जातो. त्याला असं लांबून दिसतो की हा मोठा प्राणी आहे. त्याला माहित नाही की हे जॅकेट आहे. त्याला तो प्राणी मोठा वाटतो. घाबरायचं काय नाही, तो वळून जातो. समोरून बिबट्या आला असा अचानक कुठे दिसला तर त्याच्या समोरून असे धावत पळू नका. धावायचं नाही. बिबट्या आला तुम्ही पण थांबा, तो रस्ता बदलून निघून जाईल. तो बिबट्या असा आला म्हणून तुम्ही उलटे धावू नका किंवा त्याच्या समोरून धावत जाऊ नका. धावलं की तो तुम्हाला चेस करेल. धावायचं नाही, बस थांबा, आवाज करा, कोणाला तरी बोलवा आणि हे असं काय जे असेल ते वरती करा एकदम. मुख्य म्हणजे या लहान मुलांना सांभाळायचं.